तुम्ही कधी रात्री आकाशात चंद्राकडे पाहून विचार केलाय का की त्याचा आकार रोज का बदलतो? कधी तो अगदी बारीक कोरीसारखा दिसतो, कधी अर्धा, तर कधी पूर्ण गोल. नंतर काही दिवसांनी तो पुन्हा लहान लहान होत जातो, तर कधी कधी तो आकाशात अजिबातच दिसत नाही. हे सगळं पाहताना आपल्याला वाटतं की चंद्र खरंच रोज आपला आकार बदलतोय. पण खरं सांगायचं तर असं अजिबात नाहीये. चंद्र कधीच आपला आकार बदलत नाही. तो आहे तसाच गोल आणि मोठा असतो. मग तरीही पृथ्वीवरून पाहताना तो आपल्याला वेगवेगळ्या आकारात का दिसतो? चला, यामागचं सोपं कारण जाणून घेऊया. सगळ्यात आधी एक सोपी गोष्ट समजून घेऊया. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. तो सूर्यासारखा स्वतःहून चमकत नाही. आपल्याला चंद्र चमकत असल्यासारखा दिसतो कारण सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि तो प्रकाश परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो. आता चंद्राच्या हालचाली समजून घेऊया. चंद्र पृथ्वीभोवती एका ठराविक मार्गाने फिरतो. या मार्गाला कक्षा म्हणजेच ऑर्बिट म्हणतात. चंद्र पृथ्वीपासून सरासरी सुमारे 3,84,000 किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वी ही सतत स्वतःभोवती फिरत असते. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला तिला सुमारे 24 तास लागतात. त्यामुळे ज्या बाजूवर सूर्यप्रकाश पडतो तिथे दिवस असतो आणि जिथे सूर्यप्रकाश पडत नाही तिथे रात्र असते. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला सुमारे 27.3 दिवस लागतात. विशेष म्हणजे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायलाही चंद्राला तेवढेच म्हणजे 27.3 दिवस लागतात. त्यामुळे चंद्र पृथ्वीशी टायडली लॉक झाला आहे. म्हणूनच चंद्राची तीच बाजू आपल्याला पृथ्वीवरून नेहमी दिसते. चंद्राची दुसरी बाजू म्हणजेच फार साइड ऑफ द मून पृथ्वीवरून आपल्याला कधीच थेट पाहता येत नाही. दरम्यान पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत सुमारे 29.5 दिवस लागतात. या 29.5 दिवसांच्या कालावधीला चांद्रमास म्हणजेच लूनर मंथ म्हणतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल. पृथ्वी सूर्याभोवती ज्या काल्पनिक सपाट पातळीवर फिरते तिला एक्लिप्टिक प्लेन म्हणतात. म्हणजेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते तो काल्पनिक सपाट मार्ग. चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा या एक्लिप्टिक प्लेनशी पूर्णपणे जुळत नाही. ती सुमारे 5 अंशांनी कललेली आहे. 5 अंश खूप कमी वाटतो, पण अवकाशातील प्रचंड अंतरामुळे तो खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरताना बहुतेक वेळा एक्लिप्टिक प्लेनच्या थोडा वर किंवा थोडा खाली असतो. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी बहुतेक वेळा एका सरळ रेषेत येत नाहीत. म्हणूनच प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांची जागा सतत बदलत राहते. परिणामी चंद्रावर पडणारा सूर्यप्रकाश वेगवेगळ्या कोनातून परावर्तित होतो आणि पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा उजळलेला भाग वेगवेगळ्या प्रमाणात दिसतो. यामुळेच चंद्र आपल्याला कधी अगदी थोडा, कधी अर्धा, कधी पूर्ण गोल, तर कधी अजिबात दिसत नाही. चंद्राच्या या बदलत्या रूपांनाच चंद्राच्या कला म्हणजेच मून फेजेस म्हणतात. चला तर मग चंद्राच्या या वेगवेगळ्या कला आता एक एक करून सोप्या भाषेत समजून घेऊया. चंद्राच्या कलांची सुरुवात अमावस्येपासून होते. यावेळी चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असतो. मात्र याचा अर्थ असा नाही की चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या अगदी सरळ रेषेत असतो. बहुतेक वेळा तो त्या रेषेच्या थोडासा वर किंवा खाली असतो. यामुळे होतं काय की सूर्याचा सगळा उजेड चंद्राच्या मागच्या बाजूवर पडतो आणि जी बाजू पृथ्वीकडे असते तिथे पूर्ण अंधार होतो. म्हणूनच आपल्याला पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही. या अवस्थेला अमावस्या म्हणजेच न्यू मून म्हणतात. अमावस्येला चंद्र गायब होत नाही, तर तो तिथेच असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या दिवस असणाऱ्या बाजूला असतो. त्याची अंधारात असलेली बाजू पृथ्वीकडे असल्यामुळे तो आपल्याला रात्री दिसत नाही.
अमावस्या संपल्यावर चंद्र जसा जसा आपल्या प्रवासात पुढे सरकतो तसतसा त्याच्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशाचा एक छोटासा भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसायला लागतो. त्यामुळे आकाशात एक बारीक सुंदर कोर दिसू लागते. यालाच चंद्रकोर म्हणजेच वॅक्सिंग क्रेसेंट मून असे म्हणतात. जसा चंद्र पुढे सरकतो तशी त्याची छोटी चंद्रकोर हळूहळू मोठी होत जाते. अमावस्येनंतर साधारण 7 ते 8 दिवसांनी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्यात 90 अंशांचा कोन तयार होतो. त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा अचूक अर्धा भाग प्रकाशलेला दिसतो. या स्थितीलाच अर्धचंद्र म्हणजेच हाफ मून किंवा फर्स्ट क्वार्टर मून म्हणतात. यानंतर चंद्र पृथ्वीभोवती पुढे सरकत राहतो आणि त्याचा उजळलेला भाग आणखी मोठा दिसू लागतो. शेवटी अमावस्येनंतर साधारण 14 ते 15 दिवसांनी चंद्र पृथ्वीच्या अगदी दुसऱ्या बाजूला पोहोचतो. यावेळी सूर्याचा प्रकाश चंद्राच्या पृथ्वीकडे असलेल्या संपूर्ण बाजूवर पडतो. त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना आपल्याला चंद्र पूर्ण गोल आणि खूप तेजस्वी दिसतो. यालाच आपण पौर्णिमा म्हणजेच फुल मून म्हणतो. पण इथे तुमच्या मनात एक शंका येऊ शकते. जर चंद्र पृथ्वीच्या बरोबर दुसऱ्या बाजूला गेलाय तर मध्ये असलेली पृथ्वी सूर्याचा प्रकाश अडवणार नाही का? पृथ्वीची सावली चंद्रावर पडून तिथे अंधार व्हायला हवा ना? मग चंद्र एवढा पांढरा शुभ्र आणि चमकदार कसा दिसतो? यामागचं कारण खूप सोपं आहे. आपण मघाशी पाहिल्याप्रमाणे चंद्राची कक्षा 5 अंशांनी कललेली आहे. त्यामुळे पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला असला तरी तो सूर्य आणि पृथ्वीच्या अगदी सरळ रेषेत नसतो. तो त्या रेषेच्या थोडासा वर किंवा थोडासा खाली असतो. त्यामुळे मध्ये पृथ्वी असूनही सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत राहतो आणि चंद्र पूर्ण उजळून दिसतो. पौर्णिमेनंतरही चंद्राचा हा प्रवास थांबत नाही. तो पृथ्वीभोवती पुढे सरकत राहतो, ज्यामुळे त्याचा उजळलेला भाग आपल्याला हळूहळू कमी दिसू लागतो. काही दिवसांनी पुन्हा एकदा आपल्याला चंद्राचा अचूक अर्धा भाग उजेडात दिसतो. या अवस्थेलाच अर्धचंद्र म्हणजेच हाफ मून किंवा लास्ट क्वार्टर मून म्हणतात. यालाच थर्ड क्वार्टर मून असंही म्हणतात. पण यावेळी चंद्र पौर्णिमेकडून अमावस्येकडे जात असल्यामुळे त्याचा उजळलेला भाग दिवसेंदिवस कमी होत जातो. यानंतर चंद्र जसा पुढे सरकतो तसा त्याचा चमकणारा भाग अजूनच कमी होतो आणि पुन्हा एकदा बारीक चंद्रकोर दिसते. यालाच वेनिंग क्रेसेंट म्हणतात. पुढे ही चंद्रकोर रोज लहान लहान होत जाते आणि शेवटी चंद्र फिरत फिरत पुन्हा एकदा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. आता सूर्याचा प्रकाश चंद्राच्या मागच्या बाजूवर पडत असतो, तर पृथ्वीकडे असलेली बाजू पूर्ण अंधारात असते. त्यामुळे चंद्र पुन्हा एकदा आकाशातून दिसेनासा होतो आणि यासोबतच तो पुन्हा अमावस्येच्या म्हणजेच न्यू मूनच्या अवस्थेत पोहोचतो. अशा प्रकारे चंद्राच्या कलांचा हा प्रवास पूर्ण होतो. अमावस्येनंतर चंद्रकोर, मग अर्धचंद्र, त्यानंतर पौर्णिमा आणि तिथून उलट प्रवास करत पुन्हा अर्धचंद्र, चंद्रकोर आणि शेवटी परत अमावस्या. हे संपूर्ण चक्र पूर्ण व्हायला साधारण 29.5 दिवस लागतात. त्यानंतर हेच चक्र पुन्हा नव्याने सुरू होतं आणि दर महिन्याला असंच चालू राहतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ॲनिमेशनमध्ये समजायला सोपं जावं म्हणून आपण फक्त चंद्र पृथ्वीभोवती फिरताना दाखवलाय. पण प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरत असते आणि त्याच वेळी चंद्रही पृथ्वीभोवती फिरत असतो. म्हणजेच हे तिन्ही घटक एकाच वेळी सतत गतिमान असतात. इथे आता एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. आपण पाहिलं की अमावस्येच्या वेळी चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असतो आणि सूर्यग्रहणाच्या वेळीही नेमकी हीच स्थिती असते. मग प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण का होत नाही? त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या वेळी आणि चंद्रग्रहणाच्या वेळीही पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते.
मग प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण का होत नाही? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला नोड्स म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं लागेल. पृथ्वी सूर्याभोवती ज्या काल्पनिक सपाट पातळीवर फिरते तिला एक्लिप्टिक प्लेन म्हणतात. चंद्राची कक्षा या पातळीच्या तुलनेत सुमारे 5 अंशांनी कललेली आहे. चंद्राची कक्षा आणि हे एक्लिप्टिक प्लेन ज्या 2 ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या 2 बिंदूंना नोड्स म्हणतात. चंद्र पृथ्वीभोवतीच्या प्रत्येक फेरीत या दोन्ही नोड्समधून जातो, एकदा या पातळीच्या खालून वर जाताना आणि एकदा वरून खाली येताना. पण ग्रहण होण्यासाठी फक्त अमावस्या किंवा पौर्णिमा असणं पुरेसं नसतं. त्यावेळी चंद्र एखाद्या नोडच्या अगदी जवळ असणंही आवश्यक असतं. मात्र बहुतेक वेळा अमावस्या किंवा पौर्णिमेच्या वेळी चंद्र नोडपासून थोडा दूर असतो. त्यामुळे तो एक्लिप्टिक प्लेनच्या थोडा वर किंवा थोडा खाली असल्यामुळे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येत नाहीत आणि ग्रहण होत नाही. आता आपण सूर्यग्रहणाचं उदाहरण पाहूया. सूर्यग्रहण फक्त अमावस्येच्या दिवशीच होऊ शकतं, कारण याच वेळी चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. पण प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही, कारण बहुतेक वेळा त्यावेळी चंद्र नोडच्या अगदी जवळ नसतो. मात्र जेव्हा अमावस्या असते आणि त्याच वेळी चंद्र एखाद्या नोडच्या अगदी जवळ असतो, तेव्हाच सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जवळजवळ एका सरळ रेषेत येतात. अशा वेळी चंद्र सूर्याचा काही भाग किंवा पूर्ण सूर्य झाकतो. त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ज्या भागावर ही सावली पडते तिथल्या लोकांना सूर्याचा काही भाग किंवा पूर्ण सूर्य झाकलेला दिसतो. यालाच सूर्यग्रहण म्हणतात. म्हणूनच प्रत्येक सूर्यग्रहण अमावस्येलाच होतं, पण प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. आता आपण चंद्रग्रहण कसं होतं ते समजून घेऊया. चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशीच होऊ शकतं, कारण याच वेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते. पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही, कारण बहुतेक वेळा त्यावेळी चंद्र नोडच्या अगदी जवळ नसतो. मात्र जेव्हा पौर्णिमा असते आणि त्याचवेळी चंद्र एखाद्या नोडच्या अगदी जवळ असतो, तेव्हाच सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जवळजवळ एका सरळ रेषेत येतात. अशा वेळी पृथ्वी सूर्यप्रकाश अडवते आणि तिची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा काही भाग किंवा संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या सावलीत जातो आणि काळसर किंवा तांबूस दिसू लागतो. यालाच चंद्रग्रहण म्हणतात. म्हणूनच प्रत्येक चंद्रग्रहण पौर्णिमेलाच होतं, पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. पण शास्त्रज्ञांना अनेक वर्षाआधीच ग्रहण कधी होणार हे कसं कळतं? याचं कारण म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तिघेही ठराविक वेगाने आणि ठराविक मार्गाने फिरतात. म्हणून शास्त्रज्ञ गणित आणि संगणकांच्या मदतीने ते भविष्यात नेमके कुठे असतील हे आधीच मोजू शकतात. त्यामुळे ग्रहण नेमकं कधी होईल, किती वेळ राहील आणि पृथ्वीवर कुठून दिसेल हे अनेक वर्षाआधीच सांगता येतं. पण एक रंजक गोष्ट म्हणजे ग्रहणांचं हे गणित फक्त आजच्या संगणकांमुळेच शक्य झालेलं नाही. हजारो वर्षापूर्वी कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही आर्यभट, वराहमिहिर आणि भास्कराचार्य यांसारख्या थोर भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी आकाशातील हालचालींचा अभ्यास करून ग्रहणांची वेळ अचूकपणे शोधून काढली होती. फक्त भारतातच नाही, तर माया, बॅबिलोनियन आणि ग्रीक यांसारख्या प्राचीन संस्कृतींनीही नियमित निरीक्षणांच्या आधारे ग्रहणांचं भाकीत करण्याच्या स्वतःच्या पद्धती विकसित केल्या होत्या. तर मित्रांनो, आज आपण चंद्राच्या कला, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेतलं. आशा आहे की आता हा विषय तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. धन्यवाद.